नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सावलीने सारंगच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी एक निर्णय घेतलेला आहे. कारण सारंगने वारंवार येऊन सावलीला सांगितलेलं आहे की हे बघ सावली, तुझा आत्मसन्मान हा तुलाच जपायचा आहे, कोणीही त्यासाठी येऊ शकत नाही आणि कोणाचं लाचार होऊन काम करायची अजिबात गरज नाही. हे सारंग प्रत्येक वेळेस सावलीला समजावून सांगत असतो आणि त्याचमुळे सारंगने हा निर्णय घेतलेला असतो. आणि ज्यावेळेस सारंगला हे सत्य कळतं की सावली गात आहे, त्यावेळेस मात्र सारंगने सावलीला शपथ घातलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून मीडियाच्या समोर कबूल करून घेतलेला आहे की तू नक्की काय काम करतेस आणि हे गाणं कोण गात आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यात मोठी मदत होणार आहे ती म्हणजे अस्मीची. अस्मीमुळे सारंगच्या समोर हे सत्य येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सारंग जो आहे तो सावलीला येऊन समजवत असतो, हे बघ सावली, काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेव. कारण तुझ्यासाठी तुझा आत्मसन्मान हा महत्वाचा आहे. कुठलंही वचन काहीही कुणाला तू दिलेलं असलंस तरीही पहिली महत्वाची गोष्ट आहे तुझा सेल्फ रिस्पेक्ट. तुझ्या जर सेल्फ रिस्पेक्टला कोणी इजा पोहोचत असेल तर तुला तो अगदी जपायला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं झालेलं असतं. आणि त्याचबरोबर सावली आता विचारत असते तर जगन्नाथ मात्र इकडे भैरवीकडे आलेला असतो. भैरवी स्वतःहूनच जगन्नाथला डिवचायचा प्रयत्न करत असते, पण जगन्नाथने यावेळेस खूपच मोठी खेळी खेळलेली असते की ऐन फायनल राऊंडच्या दिवशी आता इकडे ताराचं जे आवाजाचं सत्य आहे ते सर्वांच्या समोर येणार असतं. आणि ताराच्या आवाजाचं सत्य सर्वांच्या समोर येताच भैरवीची मात्र वाट लागणार असते. हे सगळं होणार असतं. हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं ते जगन्नाथने. मग जगन्नाथ आलेला असतो. इकडे सारंग मात्र सावलीला समजावून सांगत असतो की हे बघ सावली, काहीही झालं तरीही तुझ्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे आणि उद्या तुझं इव्हेंट आहे, त्यामुळे तुला जावं लागणार आहे आणि मी तुझ्या सोबत असणार आहे. इकडे जगन्नाथ भैरवीला म्हणत असतो की काय मग झाली ना तयारी? कसं आहे, आता फायनल राऊंड आहे आणि तिथं मेन जज म्हणून मी आहे. ही गोष्ट विसरून चालणारच नाही तुम्हाला. कारण काही असलं तरीही आता माझ्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, त्यामुळे माझ्या पायाशी यावंच लागणार आहे, असं जगन्नाथ तिला बोलत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की सारंग मात्र प्रत्येक वेळेस गोष्टी शांतपणे हँडल करायचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे सारंगने समजून सांगितलेलं असतं, सावलीनेही ऐकलेलं असतं. आता इकडे जगन्नाथ बुके देतो आणि सांगतो की कसं आहे माहितीये का, उद्याच्या राऊंडमध्ये तारा जिंकणार आहे, पण कसं आहे की त्याची जी ट्रॉफी मिळणार आहे ना, ती ट्रॉफी ताराला मिळणार नाही. ती ट्रॉफी मिळणार आहे ती म्हणजे माझ्या मुलीला, कारण सावलीला. कारण त्या ट्रॉफीची मानकरी जी आहे ती सावली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा जगन्नाथने फुल प्रूफ प्लॅन केलेला असतो आणि कशा पद्धतीनं वाट लावायची आहे ही सगळी तयारी झालेली असते. तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो, तो म्हणजे भैरवीला. भैरवी विचार करायला लागते. भैरवी म्हणत असते की नाही, मला सावलीला भेटलंच पाहिजे. मग भैरवी ही सावलीला कॉल करते आणि सावलीला म्हणू लागते की हे बघ, आत्ता मला कोणतीही रिस्क नको आहे. हा जो इव्हेंट आहे किंवा उद्याची जी स्पर्धा आहे ती पर्सनली तारासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुला माघार घेता येणार नाही आणि त्याचबरोबर हे सगळं तुला माहिती आहे. त्यामुळं तू अजिबात माघार घ्यायची नाही आणि तुझा जो मानलेला बाप आहे ना त्याच्याकडेही जरा लक्ष ठेव. त्यालाही सांग की त्याने अति करण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे सगळं येऊन ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे अस्मीनं हे सगळं ऐकलेलं असतं. अस्मीला ती बोलत आहे. अस्मीनं हे पाहिलेलं असतं की ती भैरवी सावलीला काय काय सांगत आहे. मग अस्मी ही सारंगच्या रूममध्ये येते. सारंगच्या रूममध्ये येऊन अस्मी सारंगला सांगू लागते की सारंग, मला एक कळत नाहीये की ते भैरवी जी आहे ना ती सारखी सारखी सावलीकडे काय येत असते रे. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता असिस्टंट म्हणून त्यांना कोणीही मिळू शकतं, पण आता एवढं सावलीची माफी मागणं त्या दिवशी, आत्ताही त्या सावलीला भेटायला आलेल्या आहेत, उद्या इव्हेंट आहे, या इव्हेंटमध्ये कसलाही प्रॉब्लेम यायला नको आहे. आणि आता हे सगळं अस्मीनं केलेलं असतं ते मुद्दामून केलेलं असतं. तिला असं वाटत असतं की सारंगच्या नजरेतून आपण सावलीला पाडूया आणि त्यासाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग असतं. पण तीच तोंडावर पडणार असते हे तिला कुठं माहिती असतं. कारण या सगळ्याचा फायदा हा सावलीला होणार असतो. सारंग म्हणतो की हो, माझ्याही लक्षात आलेलं आहे ते, तू मला वेगळं सांगायची गरज नाही, असं सारंग तिला सांगतो आणि तिला जायला सांगतो. सारंग मात्र विचार करू लागतो,
खरं तर रश्मी जे बोलते त्यामध्ये तथ्य आहे, ही शंका तर माझ्याही मनात आलेली होती. मग असं का होतंय? म्हणजे प्रत्येक वेळेस मला असं का वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत? हे जेव्हा घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काहीही असलं तरीही आत्ता सध्या महत्त्वाची गोष्ट काय आहे या गोष्टीचा विचार इकडे सारंग जगन्नाथ करत असतो. सारंग म्हणत असतो की ठीक आहे, आता इव्हेंटचा दिवस असतो आणि त्या इव्हेंटच्या दिवशी आता सारंग सावलीला म्हणतो की मीही येणार आहे. भैरवी त्याचबरोबर सगळेजण तिथं जमलेले असतात. भैरवी मात्र भलतीच खुश असते, कारण तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे भैरवी मीडियाला ठणकावून सांगत असते की काहीच हरकत नाहीये, कारण मीडियावाल्यांचं म्हणणं असतं की फायनल राऊंड आहे, कॉम्पिटिशन एवढी टफ आहे आणि तरीही तुम्ही एवढ्या रिलॅक्स कशा, हे सगळं मीडियावाल्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की जिंकणार तर आहे ती फक्त आणि फक्त तारा वजेच, कारण तारा वजेशिवाय दुसरं कोणीही जिंकू शकत नाही, दुसरं कोणी जिंकायला असूच शकत नाही, हे भैरवी कॉन्फिडेंटली सांगत असते. हे सगळं सारंग जगन्नाथ सगळेजण पाहत असतात. जगन्नाथ म्हणत असतो की बघूनच घेतो मी कसा कॉन्फिडन्स आहे ते. मग तिथे सारंग असतो. सारंग जो आहे तो जगन्नाथकडे येतो आणि जगन्नाथशी बोलायला लागतो. जगन्नाथला म्हणतो की असं काहीतरी आहे जे मला माहित नाही आणि मला ते कळलं पाहिजे. जगन्नाथ त्याला म्हणत असतो की हो कळेल, थांब जरा, आजचा दिवस त्यासाठी खूप महत्वाचा आहे, फक्त मी जे काय सांगेल ना ते सगळं तुला फॉलो करावं लागेल, हे जगन्नाथ त्याला सांगत असतो. सारंग म्हणत असतो की ठीक आहे, कारण जगन्नाथने त्याला सांगितलेलं असतं की माझं जर म्हणणं ऐकलंस तर तुझ्या पुढे एक सत्य येणार आहे आणि सत्य हे खूपच छान असणार आहे, त्याचा तुला आनंदच होणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता भैरवी जी आहे ती खूपच माज करत असते, कारण तिने एका अशा ठिकाणी सावलीला गाणं गाण्यासाठी ठेवलेलं असतं की जगन्नाथ तिला शोधूच शकणार नाही. पण जगन्नाथ पण काही साधा माणूस नसतो, तो खूप पोचलेला असतो. कुणाची कशी वाट लावायची हे जगन्नाथला चांगलंच माहिती असतं. परंतु जगन्नाथ मात्र शांतच असतो आणि मग जगन्नाथ सारंगला सांगतो की जा, मी तुला ज्या खोलीचा ॲड्रेस सांगितलाय ना त्या दिशेने जा, तुझ्या समोर सत्य येईल. आणि सारंग त्या खोलीच्या समोर येतो आणि त्याला तिथे आवाज ऐकू येतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की कसं शक्य, हा आवाज इथून कसा ऐकायला येतोय? खरं तर आवाज इथून आलाच नाही पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं, पण त्याला तो आवाज ऐकू येत असतो म्हणून तो गेलेला असतो. शेवटी सावलीला धक्का बसलेला असतो. इकडे गाणं बंद पडलेलं असतं. अचानक सारंग समोर आलेला असतो. सावली काही गाऊ शकत नसते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सारंगने कितीही प्रयत्न केले तरीही ती गोष्ट काही पॉसिबल झालेली नसते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर पाहायला मिळतं की सारंग त्याचबरोबर जगन्नाथ हे सगळे प्रयत्न करत असतात आणि फायनली सारंग हा त्या रूमच्या जवळ पोहोचलेला असतो. आणि त्या रूमच्या जवळ पोहोचल्यानंतर सारंग मात्र म्हणत असतो की सावली, तुला एवढं लपून राहायची काहीही गरज नाही, कारण या सगळ्याची मानकरी तू आहेस, तुझा आवाज आहे, तुझं सगळं आहे, मग तू कशाला घाबरून राहते, असं सारंगचं म्हणणं असतं आणि सारंग त्याच गोष्टी सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा सावलीला तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सांगितलेलं आहे की तुझा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो तुला सांभाळायचा आहे आणि आता मला हे सत्य कळलेलं आहे की तू गात आहेस, पण जोपर्यंत तू मीडियाच्या समोर ही गोष्ट कबूल करणार नाही तोपर्यंत मी या गोष्टीला वाचाही फुटू देणार नाही, कारण काही असलं तरीही माझ्यासाठी प्रायव्हसी ही मेंटेन करतेच, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि सावली म्हणत असते की बस, आता मी शांत राहणार नाही. सारंग मीडियाच्या समोर येतो. सावली तिथं नसते, तर भैरवी मात्र खूपच वाहवाह चालू असते भैरवीची. सारंग तिथे येतो आणि भैरवीला म्हणतो की तुमचा कॉन्फिडन्स मी पाहिलेला आहे, खरंच तुमचा कॉन्फिडन्स पाहून मला खूप छान वाटलेलं आहे, पण मला एक गोष्ट विचारायची वाटते की आत्ता मीडियाच्या समोर आत्ता जर ताराला गाणं गायला सांगितलं तर तारा गाऊ शकेल का त्याच आवाजात? तेव्हा भैरवी म्हणते की तारा वजे म्हणजे काय तुला साधी कलाकार वाटली का, कोणी रस्त्यावरचा ऐरेगैरे वाटलं का, कारण तू डायरेक्ट माझ्या मुलीवर आरोप करत आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का भैरवीजी, मी तुमच्यावर कोणताही आरोप करत नाही, माझं फक्त एकच म्हणणं आहे. तेव्हा मीडियावाले पण म्हणू लागतात की तारा मॅडम गा, तुम्ही तारा मॅडम गा. आता सावली तर तिथं नाहीये, मग गाणार कसं आणि मीडियाच्या समोर गायचं आहे, ही गोष्ट एक मोठी असते. आणि शेवटी सारंग म्हणतो की बरोबर आहे, कारण त्या गाणारच नाही आहेत ना, त्यांना गाता कुठे येतं, त्यांना फक्त ऍक्टिंग करता येते. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच तिथं धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो की गाणारी व्यक्ती वेगळीच आहे, ती व्यक्ती मी तुमच्या समोर आणू इच्छितो, असं म्हणत सारंग आता बोलत असतो आणि सारंग म्हणत असतो की चालेल,
ती व्यक्ती मी तुमच्या समोर आणत आहे आणि मग तुम्हाला कळेल की नक्की काय झालेलं होतं. हे सगळं समोर येत असतं आणि मग तो सावलीला गायला सांगतो. जेव्हा सारंग हा सावलीला गायला सांगतो आणि तेव्हा मात्र मीडियावाले अवाक होतात, कारण मीडियाला कळतं की हा आवाज इतके दिवस झाला आपण तारा वजेचा म्हणून ऐकत आहे. तो आवाज हा तारा वजेचा नाहीच, तो आवाज आहे तो म्हणजे सावली भागवतचा. आणि ही गोष्ट जेव्हा कळलेली असते तेव्हा मात्र वाट लागलेली असते आणि फायनली इकडे स्वतःचा आणि त्याचबरोबर नवऱ्याचा आत्मसन्मान जपत सावलीने यावेळेस सर्वांच्या समोर हे मान्य केलेलं आहे की तो आवाज तिचा आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.